नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता सायली सर्वांना सांगते की ती खिचडी करायला घेते। त्यावर कल्पना अस्मिताला विचारते, तू खिचडी खाणार आहेस का? अस्मिता हो म्हणते। मग कल्पना विचारते की तुला जर दुसऱ्यांच्या हातची खिचडी खायची नसेल तर मी स्वतः तुझ्यासाठी खिचडी बनवीन। कल्पनाचं हे बोलणं ऐकून सायलीला खूप वाईट वाटतं। अर्जुनही कल्पनाकडे पाहून त्यालाही वाईट वाटतं। नंतर अस्मिता म्हणते की मम्मा, अगं मी तसं नाही, थोडी खिचडी खाईन, पण दुपारचं जेवण ना अगदी नॉर्मलच घेईन। आता ना मला अगदी पौष्टिकच खायचं। तेव्हा सर्वजण आश्चर्याने तिच्याकडे पाहतात की हे काय, आता पौष्टिक वगैरे खायचं म्हणजे? मग ती लाजत लाजतच म्हणते, म्हणजे पुढचे काही महिने मी असं उपवास वगैरे नाही ना करू शकणार। तेव्हा सर्वजण गालातच हसतात, कारण अस्मिता खूपच कोड्यात बोलत असते। आता कल्पना विचारते, ते म्हणजे वाटतंय तसंच आहे का? त्यावर अस्मिता हो हो म्हणते। कल्पना खुश होते आणि त्याच वेळी तिला विचारते, काय अगोदरच का नाही सांगितलं? असं म्हणून ती तिला काँग्रॅच्युलेशन्स करते, कारण अस्मिता प्रेग्नेंट असते। त्यामुळे ती सर्वांना ती गुड न्यूज सांगते। ती कोड्यातच बोलल्यामुळे सायली आणि विमल सोडून बाकी कोणालाही समजलेलं नसतं की ती प्रेग्नेंट आहे। सायली आणि विमल दोघीही खूपच खुश होतात, तर बाकी सर्वजण अजूनही आश्चर्याने तिच्याकडे पाहतात। कल्पना, विमल आणि सायली या तिघींनाही खूपच आनंद झालेला असतो। तेव्हा त्या तिघीही खूप हसत असतात। म्हणूनच अर्जुन म्हणतो, एक मिनिट, आम्हाला तरी कोणी सांगेल का नक्की झालं काय? तुम्ही एवढे का हसता? एवढे खुश का आहात? मग कल्पना आनंदाच्या भरात सांगून जाते की तुम्ही आता पेढे किंवा बर्फी वाटायला घ्या। तरीही अश्विनला काही कळत नसतं। मग तो म्हणतो, मम्मा म्हणजे काय सांग ना ग। तेव्हा कल्पना सांगते की अस्मिता आता आई होणार आहे। हे ऐकून घरातील सर्वजण आता खूपच खुश होतात आणि प्रिया सुद्धा विचारते, खरंच आता अर्जुन आणि अश्विन हे सुद्धा खूपच खुश होतात। कल्पना म्हणते, अरे तुम्ही दोघे मामा होणार आहात। प्रतापला देखील तेवढाच आनंद झालेला असतो। मग आता अस्मिताला काँग्रॅच्युलेशन्स करत अर्जुन आणि अश्विन हे दोघेही लगेचच तिला जवळ घेतात। घरातील सर्वांना किती आनंद झालाय अस्मिताच्या या प्रेग्नन्सीमुळे। घरातील सर्वजण किती खुश आहेत याकडे फक्त सायली पाहत राहते, कारण तिलाही तेवढाच आनंद झालेला असतो। त्यानंतर अर्जुन सायलीजवळ येऊन उभा राहतो। तेव्हा सायली, काँग्रॅच्युलेशन्स मामा, असं म्हणून हातात हात मिळवते। अर्जुन सुद्धा अगदी आनंदानेच काँग्रॅच्युलेशन्स मामी, असं तिला म्हणतो। तेव्हा सायली, अभिनंदन अस्मिता ताई, असं म्हणून देवी आईसमोर लवकर साखर ठेवून येते हा, असं ती आता तिला सांगते। तेव्हा प्रिया म्हणते, अस्मिता, काँग्रॅच्युलेशन्स अगं, किती सुंदर न्यूज दिली, म्हणून एवढ्या घाईघाईत आलीस का तू? असं तिला विचारते। तेव्हा अस्मिता हो म्हणते। मग आता प्रिया विचारते, काय सचिन का नाही आला सोबत? तेव्हा अस्मिता सांगते, अगं त्याला इतक्यात येणं शक्य नाहीये ना, कारण वर्कलोड सुद्धा खूप आहे। पण मी त्याला स्पष्टपणे सांगितलं की या दिवसात मी माझ्या माणसांसोबतच राहणार। तेव्हा प्रताप तिला सांगतो, अस्मिता, आता ना सगळं काही अनुभवी बायकांचंच ऐकायचं। मग अस्मिता हो म्हणते। तेव्हा अर्जुन सांगतो, आणि तुझ्या सासूचं सुद्धा ऐकायचं, आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे आता स्वतः लहान मुलासारखं अजिबात वागायचं नाहीस। तेव्हा अस्मिता पुन्हा आता हसते आणि अर्जुनकडे पाहत पुन्हा लहान मुलासारखी वागू लागते। तर सर्वजण पुन्हा हसू लागतात। त्यावेळी प्रताप म्हणतो, अरे अर्जुन, आता ती आपोआपच जबाबदारीने वागणारच आहे। अरे बघ ना, आता तिचं प्रमोशन झालंय। तेव्हा अस्मिता नुसतीच लाजत असते। आणि मग प्रिया सांगते, बाबा अहो फक्त तिचं नाही हा, या घरातील सगळ्यांचंच प्रमोशन होणार आहे। मग आता म्हणजे पूर्ण आजी पणजी होणार आहे, आणि आई, तू आता आजी होणार आहेस, आणि अश्विन,
तू आणि मी ना मामा मामी होणार आहोत, तेव्हा अश्विन तेवढाच खुश होतो. मग आता एवढंच प्रिया सर्वांना सांगते. त्यावेळी आता अर्जुन, सायली आणि प्रतापचं नावच तिने घेतलेलं नसतं, त्यामुळे ते तिघेही नुसते एकमेकांकडे बिचारे आपले पाहत राहतातच. ही गोष्ट लक्षात मात्र आलेली नसते. त्यानंतर अश्विन म्हणतो, होग, चक्क तू आम्हाला मामाच आज बनवलंग, आमचं प्रमोशन केलंस अस्मिता, पण एनिवे काँग्रॅच्युलेशन्स, असं तो अस्मिताला म्हणतो. तेव्हा ती अगदी लाडानेच क्यू सो मच असं म्हणते. अर्जुन सुद्धा अस्मिताला म्हणतो की काँग्रॅच्युलेशन्स, तेव्हा ती पुन्हा एकदा क्यू असं म्हणते. मग त्यावेळी कल्पना आता अस्मिताला काही गोष्टी समजावून सांगत असते की जेवण नेहमी वेळेतच करायचं. जेवणाच्या बाबतीत हलगर्जीपणा करायची नाही, तेव्हा ती हो म्हणते. त्यानंतर सायली म्हणते, आणि नाश्ता सुद्धा अगदी वेळेवर करायचा. हा तर आता सायली असं बोलल्यानंतरही अस्मिता तोंडातून एक शब्द देखील काढत नाही, पण बिचारी सायली तशीच किचनकडे जाते. अर्जुन मात्र सायलीकडे पाहतच राहतो. त्यानंतर आता अर्जुन तेथून जातो. मग विमल सुद्धा त्याच्या पाठोपाठ जाते. तर आता प्रताप म्हणतो, नाश्ता होईपर्यंत मी चेंज करून येतो, म्हणजे असंच मला ऑफिसला निघता येईल. तेव्हा आता कल्पना म्हणते, हो, मी सुद्धा आले तुमच्याबरोबर. ती सुद्धा त्याच्या पाठोपाठ तेथून जाते. मग अश्विन म्हणतो, अस्मिताई, तू बसा इथे, मी आलोच, असं म्हणून तो आतमध्ये जातो. तेव्हा फक्त अस्मिता आणि प्रिया या दोघीच तेथे सोफ्यावर बसलेल्या असतात. त्यानंतर आता प्रियाचं लगेचच सायली विरोधात अस्मिताला भडकवणं सुरू होतं. मग आता अस्मिता, ब्र झालं अगं, तू आलीस ती सायली पाहिली ना, कशी पुढे पुढे करत होती. काय तर म्हणे निर्जळी उपवास करणार आहे म्हणून. काय गरज काय आहे हिला पुढे पुढे करायची सर्वांची. मग आता अस्मिता म्हणते, हो ना, फारच शेफारलीय. दात काय दाखवत होती, हस्त काय होती, पुढे पुढे काय करत होती, जसन काय मी नाही तर हीच प्रेग्नेंट आहे, असं म्हणून दोघीही सायलीकडे डोळे मोठे करून पाहत असतात. मग त्यानंतर प्रिया सांगते, अस्मिता, मला ना खरंच आहे. तेव्हा प्रिया आता हे सगळं ऐकून खूपच खुश होते आणि म्हणते, आहा, अगं, तू तर 2 जीवांचं खायची तयारी सुद्धा ठेवलीस हा अस्मिता. जा ना, तू पर्स घेऊन ये इकडे पटकन. आणि तुझ्या पर्समध्ये काय आहे ना, ते कुणाला कळणार सुद्धा नाही. त्यानंतर आता मी पर्स घेऊन येते, असं म्हणून अस्मिता उठते. त्यावेळी प्रिया म्हणते, थांब थांब, मलाला एक ना आयडिया सुचली आहे. तेव्हा कसली आयडिया, असं अस्मिता विचारते. मग प्रिया सांगते, आता उपवास तर मोडायचाच आहे ना, जुन्या गोष्टी रिफ्रेश नक्कीच होतील. आता बघ ना तू, आश्रमामध्ये आपल्याला जो ज्वेलरीचा तुकडा सापडला होता, तो आपण ट्रेस केलाच नाहीये अजून. त्यावेळी सायली आता हसते आणि म्हणते, कुठल्या अशा एका दागिन्याचा तुकडा आणि त्यावरून आपण शोधणार कसन की हा दागिना नक्की आलाय कुठून. तेव्हा अर्जुन म्हणतो, प्रयत्न केल्यानंतर सगळं काही पॉसिबल आहे असं तूच बोलतेस ना. तेव्हा सायली म्हणते, हो, करूयात आपण ते सुद्धा ट्रेस. तुम्ही नका टेन्शन घेऊ. अगोदर खिचडी खाऊन घ्या ब्र, कारण खाली सगळ्यांनी खाल्ली आहे, फक्त पूर्ण आजी सोडून तुम्हीच राहिला आहात, तर खाऊन घ्या पटकन. तेव्हा अर्जुन हो म्हणतो. चैतन्य तेवढ्यातच तेथे येतो आणि विचारतो, काय सायली वहिनी, तुझ्या दिराला तू काय उपाशीच ठेवणार आहेस का. तेव्हा हे घ्या, असं म्हणून सायली आता चैतन्याला ते ताट देते आणि म्हणते, थांबा हा, मी तुमच्यासाठी पटकन घेऊन येते. तेव्हा अर्जुन म्हणतो, नको, आम्ही कॉलेजमध्ये खायचो ना तसं, एका प्लेटमध्ये खातो आज. तुला चालेल ना, असं अर्जुन विचारतो. तेव्हा चैतन्य म्हणतो, हो, अरे मग काय, त्या निमित्ताने कॉलेजच्या आठवणी तरी जाग्या होतील. मग अर्जुन असं म्हणून त्याच्या हातावर टाळी देतो. तेव्हा आता ते दोघेही खिचडी खाऊ लागतात. मग, कमाल बायको, कमाल, खूप छान खिचडी बनवली आहेस तू,
असं अर्जुन म्हणतो आणि सायलीचं कौतुक करतो. तेव्हा माइंड ब्लोईंग खिचडी झाली असं चैतन्य सांगतो. तेव्हा सायली त्या दोघांकडे पाहतच राहते. तर दुसरीकडे आता प्रियाने ही नवीन युक्ती शोधून काढलेली असते. त्यामुळे अस्मिता म्हणते, तुझं हे प्लॅनिंग, तुझं हे डोकं मी किती मिस केलं माहितीये तिकडे यूएसमध्ये. तेव्हा आता ती म्हणते, खरं आहे, खरं आहे. आता चल ऑर्डर तर करू देत. एक पनीर चिली आणि एक शेजवान फ्राईड राईस ती आता ऑर्डर करते. मग त्यावेळी आता अस्मिताच्या तोंडाला पाणी सुटतं. ती म्हणते की वाव, मस्तच, आता पोटभर खाऊयात आपण दोघीही. तेव्हा प्रिया सांगते की अस्मिता, पण तू आल्यापासून ना मला एकामागोमाग एक छान छान आयडिया सुचतायत. सायलीच म्हणाली ना की तिला निर्जळी उपवास करायचा आहे म्हणून. तेव्हा प्रिया म्हणते, हो, करू देत ना मग, कारण आपण खाऊन जो उपवास मोडणार आहोत त्याचं खापर आता आपण तिच्या माथी मारू. तेव्हा अस्मिता खुश होत विचारते, कसं? तेव्हा प्रिया म्हणते, अगं, आपण इथे जे काही खाऊ ना त्याचे रॅपर्स बाहेर घेऊन जायचे आणि सांगायचं हे सगळं सायलीने खाल्लं, तिनेच उपवास मोडला. तिच्यावर सगळं काही टाकून आपण दोघीही मोकळ्या होऊयात. तेव्हा अस्मिता खुश होत, मस्त मस्त, एकदम छान प्लान आहे हा हा. तेव्हा प्रिया म्हणते, अगं, मस्त मस्त काय करतीयस नुसतं? अगं, इथे मला भूक लागलीये. तोपर्यंत चिक्की वगैरे काहीतरी घेऊन ये की तू. अस्मिता लगेचच रूमकडे धावते, कारण तिला पर्समधून प्रियासाठी खायला आणायचं असतं. दुसरीकडे सायली आता अर्जुनला म्हणते की घरात कितीही गोष्टी बदलल्या ना तरीही तुम्ही दोघे अजिबात काही बदलणार नाही, तुम्ही नेहमी असेच राहणार आहात. तेव्हा चैतन्य विचारतो, घरात काय गोष्टी बदलतायत आता? मग आता सायली म्हणते, अहो चैतन्य भाऊजी, खूप काही गोष्टी बदलतायत घरात. अहो, तसं इतक्यात बाहेरच्यांना सांगायचं नसतं, परंतु तुम्ही घरचेच आहात ना, म्हणून तुम्हाला सांगते. अहो, आपल्या अस्मिता ताईंना आई होणार आहे. हे ऐकून चैतन्याला खूपच आनंद होतो. तो म्हणतो, काय? अरे अर्जुन, हार्टस काँग्रॅच्युलेशन्स, असं म्हणून तो होणाऱ्या मामाचं अभिनंदन करतो. मग आता आपण दोघेही मामा होणार आहोत, असं आता अर्जुन म्हणतो आणि मग दोघेही हसतात, एकमेकांच्या हातावर टाळ्या देतात. तेव्हा आता सायली उत्साहानेच सांगते, मी अस्मिता ताईंचे सगळे डोहाळे पुरवणार आहे. काय हो नको ते सगळं काही पाहणार आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की तुझी सुद्धा कमालच आहे हा बायको, कारण अस्मिता तुला एवढा त्रास देते तरीही तुला तिचं सगळं काही करायचं आणि तू बनवणार ती खाणार आहे का तुझ्या हातचं, असं म्हणून तो आता तिलाच प्रश्न करतो. सायली हसूनच उत्तर देते, अहो, मनात असेल ना तर घरच्यांच्या नकळत सुद्धा खूप म्हणजे खूप लाड पुरवता येतात. आता तुम्ही बघालच हा अर्जुन म्हणतो, बरोबर आहे तुझं, तू करू शकतेस, पण आता मुलं सांभाळण्यासाठी तरी अस्मिताला मोठं व्हावं लागेलच. तेव्हा असं म्हणून दोघेही हसतात. तर सायली म्हणते, अजिबात नाही काही. तुम्ही अस्मिता ताईला असं बोलायचं हा, अजिबात टोमणे वगैरे मारायचे नाही, कारण मी हे खपवून घेणार नाही. मी आत्ताच तुम्हाला या गोष्टी सांगून ठेवते. तेव्हा अर्जुन म्हणतो, ओके, सॉरी. तेव्हा सायली म्हणते, तुम्हाला जर आणखी खिचडी हवी असेल ना तर तसं सांगा. खाली जाते आणि त्या दोघांनाही विचारते, मी काय सांगितलं आहे, लक्षात आहे ना? तोंडाला कुलूप लावायचं. मग आता ते दोघेही हो म्हणतात. तेव्हा अर्जुन म्हणतो, माझी बायको ना खरंच माइंड ब्लोईंग आहे. त्यावेळी चैतन्य सांगतो, अरे, खिचडी सुद्धा अगदी माइंड ब्लोईंग आहे खरंच. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो ना, चला पटकन संपवू, आपल्याला ऑफिसला निघायचं आहे. मग आता अर्जुन म्हणतो, अरे, आश्रमामध्ये जो तुकडा सापडलाय ना आपल्याला, तो ज्वेलर्सकडे दाखवून तो नक्की कसला आहे, कशाचा आहे तो आपल्याला ट्रेस करायचा आहे. तर दुसरीकडे आता प्रिया आणि अस्मिता या दोघीही चॉकलेट्स वगैरे खातात आणि मग त्यानंतर आता थोडं कुठे जाऊन वाटतं असं प्रिया सांगते.
पण आपली ऑर्डर यायला अजून 20 मिनिट बाकी असल्याचं ती अस्मिताला सांगते. मग आता तोपर्यंत तो आपला प्लान अंमलात आणायचा का असं अस्मिता विचारते. तेव्हा प्रिया म्हणते, हो चल चल जाऊयात आपण. तेव्हा प्रिया सांगते, चल आता तोपर्यंत तू आणि मी मिळून सायलीला चांगलं तोंडावर पाडूयात. तेव्हा आता सर्व रॅपर्स वगैरे घेऊन त्या लगेचच दोघीही हॉलमध्ये येतात. विमल आता बाहेर निघालेली असते. तेव्हा काय कुठे निघालीस असं हाताची घडी घालत मालकिणीसारखी प्रिया विचारते. तेव्हा बाहेर जाणाऱ्या माणसाला टोकू नये एवढेही माहीत नाही का तुम्हाला, विमल तिला विचारते. तेव्हा प्रिया म्हणते, तू काय मोठं देशाचं कल्याण करायला चालली आहेस का. तेव्हा आता विमल सांगते, तसं नाही, मार्केटमध्ये मी भाजी आणायला चालले. तेव्हा प्रिया म्हणते, हो ना, मग तू कुठे चालली आहेस असं विचारल्यानंतर मधले सर्व भाजीवाले काही संपावर नाही जाणार आहेत. तेव्हा अस्मिता विचारते, काय सायली जायची ना भाजी आणायला, मग तू का चालली आहेस. तेव्हा इस्त्रीला द्यायचे कपडे त्या काढून ठेवतायत ना, म्हणूनच मी त्यांना म्हटलं की मी जाऊन येते. मग त्यानंतर असं म्हणून विमल तेथून जाते. त्यावेळी आता प्रिया अस्मिताला सांगते, सेफ्टीसाठी तू तिथे बस, म्हणजे कुणी येतंय का त्याच्याकडे लक्ष दे, मी आपलं काम करते तोपर्यंत. तेव्हा प्रिया आता किचनमध्ये जाते. तेथे जी भाजी असते ती अशी सुरीने कापते आणि इकडे तिकडे अस्ताव्यस्त ती सर्व किचनभर टाकत असते. तर प्रिया काय करते हे सगळं काही अस्मिता आता पाहत असते आणि मग सर्व काम तीच फत्ते झाल्यानंतर ती पुन्हा अस्मिताजवळ जाऊन बसते. तेव्हा अस्मिता विचारते, काय तुझा तो चायनीजवाला आहे तो काय कोबी चिरत बसलाय की काय. अगं कुठे राहिलाय कुठे तो. तेव्हा प्रिया म्हणते, थांबा बघते बघते. तेव्हा प्रिया सांगते, त्या डिलिव्हरी बॉयला यायला अजून 15 मिनिटं आहे. पण मी काय म्हणते, पुढचा प्लान एक्झिक्यूट करायला 15 मिनिट तरी पुरतील. तेव्हा लागूयात का कामाला असं प्रिया विचारते. तेव्हा अस्मिता म्हणते, हो चल चल. तेव्हा आता तुझा टर्न आहे असं प्रिया सांगते. मग आता जा ब्र असं ती अस्मिताला म्हणते. तेव्हा अस्मिता लगेचच तेथून जाते. तेव्हा प्रिया आता तेथे सोफ्यावरच बसते आणि ती भाजी जी अस्ताव्यस्त इकडे तिकडे टाकलेली असते ना त्याच्याकडे पाहतच राहते. तर दुसरीकडे आता अर्जुनने ऑफिसमध्ये 2 ज्वेलर्सला बोलावलेलं असतं. तर अर्जुनकडे जो ज्वेलरचा तुकडा असतो तो आता तो त्यांना चेक करायला सांगतो. तेव्हा ते व्यवस्थित ते चेक करत असतात. मग अर्जुन आणि चैतन्य दोघेही त्या तुकड्याकडे अगदी टक लावून पाहत असतात. चैतन्य आता विचारतो, मला असं वाटतं की हे कानातल्याचा तुकडा असू शकतो किंवा पेंडंट असू शकतं. तेव्हा ते सराफावाले सांगतात की मला सुद्धा पेंडंटच वाटतं, परंतु कन्फर्म असं काही सांगता येत नाहीये. तेव्हा अर्जुन विचारतो, मला सांगू शकताय का हा जो दागिना असेल तो कुठून बनवला गेला आहे. तेव्हा दागिना कुठून बनला गेला आहे हे तर सांगता येणार नाही आपल्याला, परंतु हा दागिना ना मॉडर्न वाटत नाहीये आणि हा जो सोन्याचा कच आहे ना तो आजकाल जास्त बघायला मिळत सुद्धा नाही. मग आता अर्जुन आणि चैतन्य एकमेकांकडे पाहतात. तेव्हा अर्जुन विचारतो, म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की हा जो सोन्याचा तुकडा आहे तो खूप जुना आहे ना. तेव्हा हे जुनं सोनं आहे आणि हे सहजासहजी कुठे मिळत नाही असं ते सराफावाले सांगतात ना. खूप वर्षांपूर्वी बनवला गेला आहे आणि आजकाल अशी घडणावळ बघायला सुद्धा मिळत नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो, ओके असं म्हणून तो चैतन्याकडे पाहतो. पण आता चैतन्य सुद्धा त्याला काहीतरी इशारा करतो. मग अर्जुन विचार करत राहतो, नक्की हा दागिना असेल कोणाचा. एवढा जुना दागिना नक्की कोणाचा असू शकतो. पुढील भागामध्ये पूर्णा आजी या बाहेरून आलेल्या असतात मंदिरातून. मग त्यावेळी आता कल्पना ही प्रिया आणि अस्मिताला विचारते, काय एवढी कसली किचनमध्ये मीटिंग चालली आहे. तेव्हा प्रिया आता डस्टबिन घेऊन येते आणि म्हणते, अगं
पूर्णा आजी, आई बघ ना, कुणीतरी मोडल्याचे पुरावे मला सापडले आहेत. तुम्हीच बघा बरं आता. बघ, या डस्टबिनमध्ये सगळे रॅपर्स आहेत. तेव्हा असं प्रियाने दाखवल्यानंतर कल्पना विचारते, काय ग अस्मिता, हे तू खाल्लंस? तेव्हा अस्मिता म्हणते, नाही ग मम्मा, मी कशाला खाऊ? अगं, सायलीने खाल्लं असेल सगळं. तेव्हा सायली विचारते, पूर्णा आजी, तुम्हाला असं खरंच वाटत असेल का मी उपवास मोडला आहे म्हणून? मग त्यानंतर सायलीला आता अस्मिता प्रियाचा राग आलेला असतो. तेव्हा सायली प्रियाच्या रूममध्ये जात म्हणते, खरं तर यांनीच हे खाल्लं असेल आणि माझ्यावर आळ घेण्यासाठी त्यांनी आईंना असं सांगितलं असेल. मग त्यावेळी प्रियाच्या बेडखालून झाडून घेत आता तिला मोठा पुरावा सापडतो. तिथे चॉकलेट्स वगैरेचे सगळे कागद पडलेले असतात. मग आता सगळे काही गोळा करते आणि कल्पना, त्याचबरोबर प्रिया अस्मिताला आवाज देते. मग कल्पना तिथे आल्यानंतर ती दाखवते की, पहा आई, मी इथे केर काढत असताना मला इथे काय सापडलं आणि हे असं काही प्रियाच करू शकते हे पहा. त्यामुळे तिने माझ्यावर फक्त खोटा आरोप नाही केला तर स्वतः उपवास सुद्धा मोडला आहे, असं सायली पुराव्यासह दाखवते. त्यानंतर सर्वजण आता हॉलमध्ये येऊन बसतात. मग तेवढ्यातच आता डिलिव्हरी बॉय तेथे येतो आणि म्हणतो की, तन्वी सुभेदार, पटकन या, मला वेळ नाहीये. तुमचे हे पार्सल आहे, शेजवान फ्राईड राईस आणि पनीर चिली. तेव्हा प्रियाचा आता चेहराच पडतो आणि ती रागातच त्या डिलिव्हरी बॉयकडे पाहू लागते. तर घरातील सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसतो की, आपण सायलीला सारखं आहे असं म्हणतोय, परंतु आता प्रियानेच हे सगळं ऑर्डर केलं होतं. मग आता, या ना मॅडम, अहो पटकन घ्या की तुमची डिलिव्हरी, असं तो पुन्हा एकदा म्हणतो. तर प्रिया आता अजूनच रागात त्याच्याकडे पाहते. तर सायली म्हणते, अगं, जा की प्रिया पुढे. चायनीज ना थंड झाल्यानंतर अजिबात छान नाही लागत, असा टोमणा ती आता सर्वांसमोरच तिला मारते आणि तोंडावर पाडते. तर पूर्ण आजी आणि घरातील सगळेजण तिच्याकडे पाहू लागतात. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.